नमस्कार, आपण पाहत आहोत खानदेश प्रभात। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ओबीसी संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते। दरम्यान या वक्तव्याचा जळगावात भाजपतर्फे शुक्रवारी निषेध करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महानगर जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीने भाजप कार्यालयापासून पायी येत शहरातील टावर चौकात निषेध आंदोलन केले। तसेच राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणा दिल्या। राहुल गांधींनी पुन्हा एकदा मी पप्पू आहे हे मला असं वाटतं पूर्ण भारताला कालच्या वक्तव्यातून सिद्ध करून दाखवलेलं आहे। राहुल गांधींचं वय वाढतंय, अवयव वाढतंय, पण बुद्धी काही केल्या वाढत नाही। आणि कालही त्यांनी देशाचे लाडके प्रधानमंत्री आणि खऱ्या अर्थाने जग ज्यांच्याकडे आदर्श लीडरशिपमध्ये पाहतं अशा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विरोधामध्ये ओबीसीच्या संबंधाने अवमानजनक कृत्य केले। हा केवळ माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा अपमान नसून या देशातल्या प्रत्येक ओबीसी बांधवांचा अपमान राहुल गांधींनी केलेला आहे। आम्ही पुतळा दहन करताना सुद्धा आपण पाहिलं असेल की या पुतळ्यामध्ये ज्या डोकं होतं त्या डोक्यात भुसा भरला आहे, कारण राहुल गांधींच्या डोक्यातही खऱ्या अर्थाने भुसा भरला आहे। अशी परिस्थिती या निमित्ताने दिसते। ओबीसी बांधवांच्या संदर्भात आणि माननीय मोदीजींच्या संदर्भात राहुल गांधीजींच्या जीवने जो ओव्हरटाईम केला आहे याचा अर्थच असा आहे की राहुल गांधीचा मेंदू हा सुट्टीवर गेलेला आहे। आणि अशा राहुल गांधीच्या अवमानजनक वक्तव्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्हा पश्चिम ग्रामीण आणि महानगर यांच्या वतीने आमचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊंच्या सूचनेनुसार त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय। ज्या संविधानाने भारतातील सर्व जातींना आरक्षण दिलेलं आहे, दर्जा दिलेला आहे, त्यांच्या ओबीसीवरच राहुल गांधींनी अज्ञानपणाचं एक वक्तव्य केलं। त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढला आणि त्यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। हेमंत पाटील, खानदेश प्रभात, जळगाव। तर ह्या होत्या काही विशेष घडामोडी। यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।